नमस्कार मित्रांनो, नवरी मे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता लीला बोरकरला जाब विचारत असते. हा सगळा काही फ्रॉड कोणी केला, तू कोणाच्या सांगण्यावरनं केलं, हे सगळं काही त्याला ती विचारत असते. बोरकरने आता विराज आणि प्रमोद यांचं नाव घेतलेलं असतं, त्यांच्याकडेच बोट दाखवलेलं असतं आणि त्याने प्रूफ सुद्धा लीलाला दाखवलेलं असतं आणि त्याने इन्व्हॉइसचे डिटेल्स लीलाच्या हातामध्ये दिलेले असतात. ती फाईलच त्याने लीलाच्या हातात दिलेली असते आणि तिला दाखवलेलं असतं की बघा, याच्या जे इन्व्हॉइस आहे ना, जे डिटेल्स आहेत त्याच्यावरती प्रमोद आणि विराज सरांची सही आहे. लीलाला सुद्धा ती सही दिसते आणि तिला कळतच नाही की विराज आणि प्रमोद असं एवढं मोठं घोटाळ्याचं काम करू शकतील. ती आता विराज आणि प्रमोदला विचारायला जाते आणि त्यांना विचारते की या इनव्हॉइसवरच्या ज्या सह्या आहेत त्या तुमच्याच आहे का, तुम्हीच केल्या आहेत का? त्यावर विराज आणि प्रमोद म्हणतात हो. आता लीला म्हणते मी तुमच्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती, एवढा मोठा फ्रॉड झालाय कंपनीमध्ये आणि या सगळ्या मागे तुम्ही आहात. त्यावर विराज आणि प्रमोद म्हणतो नाही लीला, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, याच्यावरती आमच्या सह्या आहेत पण आम्ही तर 2 महिन्यापूर्वीच बाबांचा ऑफिस सोडलं होतं, हे तुलाही माहिती आहे. त्यावर लीला म्हणते तुमच्यासोबत मला आत्ता बोलायचं नाही, मला एजंटसोबत बोलायचंय. ती आता एजंटच्या ऑफिसमध्ये जायला निघते. तेवढ्यात एजे मागून हे सगळं काय ऐकत असतो. तो लीलाला आणि प्रमोद विराजला आपल्या केबिनमध्ये बोलवतो. प्रमोद आणि विराजवर तो खूप चिडलेला असतो आणि म्हणतो तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. आपल्या कंपनीत एवढा मोठा फ्रॉड होत होता आणि त्याच्या मागे तुम्ही आहात, तुम्हाला लाज नाही वाटली हे सगळं करायला? आणि याच्या बाबतीत ना मी तुम्हाला सोडणार नाहीये, तुमच्यावर ऍक्शन घेणार आहे. लीला म्हणते एजय थांबा, ऍक्शन घेण्यापूर्वी मला सगळ्या गोष्टींची शहानिशा करायची आहे. मी आता आपल्या कंपनीची क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय आपण यांना दोषी ठरवू शकत नाही. आणि ती बाहेर आलेली असते. विराज आणि प्रमोद सुद्धा तिच्या मागोमाग बाहेर येतात आणि तिला म्हणत असतात लीला थँक्यू, तुझ्यामुळे आम्ही वाचलो आज. अगं पण आमचं ऐकून तर घे. लीला म्हणते मला माहिती या सगळ्या मागे तुम्ही नाही तर दुसरं कोणीतरी आहे, पण तुमच्या सहीचा असा गैरवापर होतोय त्यामुळे तुम्हाला लक्ष देता आलं नाही का या गोष्टीकडे? जो कोणी गुन्हेगार असेल ना त्याला तर मी शोधूनच काढले, सोडणार नाहीये, पण तुम्ही ही सही केली आणि आपल्या सहीचा गैरवापर होऊ शकतो ही गोष्ट तुमच्या मनात आलीच का नाही? सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच व्हेरीफाय करून घ्यायला हव्या होता. तुम्ही तुमच्या हाताखालच्या माणसांवर एवढा आंधळेपणाने विश्वास कसा काय ठेवू शकतात? विराज आणि प्रमोद म्हणतात की आम्हाला खरंच याची आयडिया नव्हती, असं काय होऊ शकतं आम्हाला माहितीच नाहीये. आम्ही 2 महिन्यांपूर्वीच बाबांची कंपनी सोडली हे तुलाही माहिती आहे, पण आमच्या सहीचा कोणीतरी गैरवापर केलेला आहे. आणि ते आपलं काही जे बोलणं असतं ते लीलासमोर मांडत असतात, पण लीला त्यांना ठणकावूनपणे सांगत असते की तुम्ही सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करायला हव्या होत्या. तुमच्या हाताखालची माणसं बरोबर काम करताय की नाही हे तुम्ही तपासून बघायला हवं होतं. मला मान्य आहे एजंटनी खूप मनापासून जपलेली ही सगळी काही माणसं आहेत, पण एजंटनी तुमच्यावर जबाबदारी दिली आणि तुम्ही तुमच्या हाताखालच्या स्टाफवरती जबाबदारी दिली आणि ते काय त्यांचं काम करत होते त्यात तुमची सुद्धा तेवढीच चूक आहे. आणि त्यांना ती खूप बोलत असते. लीला म्हणते मला काम आहे, मी जाते आता. इकडे सरस्वती आणि लक्ष्मी विचार करत असतात की लीलाने तर आता ऑफिसचा ताबा सुद्धा मिळवायला सुरुवात केली असेल आणि ती हळूहळू ऑफिसची मालकीन तर होणार नाही ना. आधीच आजी तिच्या बाजूने आहे, आता एजे सुद्धा तिचाच विचार करताय. आपण काहीतरी करायला हवं. त्या विराज आणि प्रमोदला फोन ट्राय करत असतात आणि त्यांचा फोन काही दोघं घेतच नसतात. त्या सारखं फोन करत असतात, पण विराज आणि प्रमोद त्यांचा फोन घेत नसतात कारण इकडे खूप मोठा गोंधळ झालेला असतो. आता कंपनीचा अकाउंटंट म्हणजेच बोरकर याने लीलाचं आणि विराज प्रमोदचं बोलणं ऐकलेलं असतं. तो किशोरकडे आलेला असतो आणि त्याला तो सांगत असतो की किशोर सर, लीला मॅडमांना समजलंय की ना विराज आणि प्रमोद सर यांचा याच्यामध्ये काहीही दोष नाही येते आणि खरा गुन्हेगार शोधायला तर चाललाय. त्यावर किशोर म्हणतो मला वाटलं होतं ना, त्यापेक्षा 2 पावलं पुढे निघाली ही लीला. आता मी जे सांगतोय ना तेच करायचं. हे बघ, तुझ्या भविष्याची चिंता तू करू नको, ते माझ्यावर सगळं काही सोडून दे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता एजंटकडे जायचं आणि त्यांच्या पाया पडायच्या, विनवण्या करायच्या आणि सगळं काही तूच केलंय हे सांगायचं. आणि तू टेन्शन घेऊ नको, तुझी नोकरी जरी गेली ना तरी सुद्धा तुझ्यासाठी मी दुसरी सोय केलेली असणार आहे. त्यामुळे आता बोरकर सगळं काही आपल्या अंगावर घेतो. लीला आणि एजे इकडे परत केबिनमध्ये बोलत असतात. लीला एजेंटना सांगत असते की एजे, या सगळ्यांमध्ये ना जेवढे विराज सर आणि प्रमोद सर दोषी आहेत तेवढेच तुम्ही सुद्धा आहात. तुम्ही कधीही पार्सल घेऊन जाणाऱ्या टेम्पोची चौकशी केली नाही, त्यात माल आपला जातोय की नाही, किती जातोय हे तुम्ही स्वतःहून पाहिलं नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या स्टाफवरती असा एवढा आंधळेपणाने विश्वास ठेवायला नको हवा होता. या सगळ्यांमध्ये तुमची सुद्धा चूक आहे. तेवढ्यात तिथे बोरकर येतो आणि तो म्हणतो एजे. त्यावर एजे म्हणतात हे बघ, मला आता तुझ्याशी बोलायचं नाहीये, मी आणि लीला मॅडम महत्वाचं काहीतरी बोलतोय. बोरकर म्हणतो मला पण त्याच विषयी बोलायचं एजे सर. आणि तो एकदम एजंटच्या पाया पडायला लागतो, रडायला लागतो आणि म्हणतो एजे सर, हे सगळं ना मीच केलं आहे. त्यावर एजे म्हणतात काय? बोरकर म्हणतो हो सर, मीच केले, हा सगळा घोटाळा मीच केला आहे आणि मला पैशांची गरज होती.
घरात माझी लहान मुलं आहेत हो, त्यामुळे मला पैशांची गरज असताना मी हे सगळं काही केलं आहे. प्लीज मला माफ करा. मला माहिती मी खूप मोठी चूक केली, खूप मोठा गुन्हा केला आहे. हवं तर तुम्ही माझी नोकरी काढून घ्या, पण मला माफ करा. लीला मनातल्या मनात विचार करते, हा बोरकर असं का बोलते? तेव्हा टेम्पो पकडल्यानंतर तर हा बोलत होता की लीला मॅडम माझी नोकरी वाचवा, कुणाला काहीही सांगू नका. माझी घरात लहान मुलं आहेत, त्यांचा तरी विचार करा. आणि आता हा असं का बोलतोय की माझी नोकरी जरी गेली तरी चालेल. लीलाला काहीतरी डाऊट आलेला असतो, त्याच्याकडेच बघत असते ती. तेवढ्यात आता एजे म्हणतो, तुला पैशाची गरज होती ना, तू मला सांगितलं असतं. तुम्हाला किती जपलंय मी, माझ्या पूर्ण स्टाफला खूप जपलंय मी, आणि तुम्ही लोक माझ्यासोबत असं वागताय. त्यावर बोरकर म्हणतो, हो तुम्ही जर देव माणूस आहात एजे, आम्हा सगळ्यांवर तुम्ही खूप प्रेम केलं आहे, सगळ्यांना आपल्या फॅमिलीसारखं वागवलं आहे, पण माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आणि मला माफ करा. एजे म्हणतो, मी तुला पोलिसांच्या हवाली करणार नाहीये, पण तुला आता ह्या कंपनीत अजिबात जागा नाहीये आणि तुला आत्ताच्या आत्ता मी नोकरीवरून काढून टाकतोय. आणि त्याच्यावर तो खूप चिडलेला असतो. लीला मात्र विचारात पडलेली असते आणि ती सुद्धा आता बाहेर आलेली असते. तेवढ्यात विराज आणि प्रमोद तिच्याकडे पुन्हा आलेले असतात आणि ते म्हणतात की लीला, थँक्यू, तुझ्यामुळे आज बाबांनी आमच्यावरचा जो त्यांचा राग होता ना तो कंट्रोल केला आहे आणि तुझ्यामुळे आज आम्ही वाचलो आहे. त्यावर लीला म्हणते, मी काहीही केलेलं नाहीये, पण तुम्ही सुद्धा सगळ्या गोष्टींमध्ये ना लक्ष घालायला हवं होतं आणि आता तुम्ही स्वतःची कंपनी सुरू केली, त्यामध्ये सुद्धा असं काही होऊ शकतं. तर कृपा करून त्याच्यात सुद्धा असं काही होऊ नये म्हणून लक्ष द्या. स्वतः जातीने प्रत्येक गोष्टीमध्ये, कामामध्ये लक्ष घालत जा. विराज आणि प्रमोद म्हणतात, लीला तू किती चांगली आहेस ग, आम्ही तुझा एवढा विचार कधीच केला नाही, पण तू आमचा किती विचार करते. खरं तर त्या दिवशी ना तुला घराबाहेर काढत असताना आम्ही तुला वाचवू शकलो असतो, पण आम्ही तसं काहीच केलं नाही. आम्ही फक्त दुर्गाला वाचवण्यासाठी, दुर्गा वहिनींना वाचवण्यासाठी तुझं नाव लिहिलं नाही चिठ्ठीमध्ये आणि तुला घराबाहेर काढू दिलं. आम्ही खरं तर त्या दिवशी तुझ्या बाजूने उभं राहायला हवं होतं आणि सगळ्यांना सांगायला हवं होतं की तू आणि दुर्गा वहिनी दोघींनी या घरात राहायला हवं. आम्हाला प्लीज माफ कर, आमच्यामुळे एवढी मोठी चूक तुला घराबाहेर जावं लागलं आणि खूप मोठी चूक झाली. तर लीला म्हणते, नाही यात तुमचा काहीही दोष नाहीये आणि तुम्ही स्वतःला असं गिल्टी समजू नका. खरं तर दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या तिघींनाही मी त्या घरात नकोय आणि आता सगळ्यांची मतं जेव्हा बदलतील माझ्याविषयी तेव्हाच मी त्या घरात येईल. जेव्हा सगळ्यांना वाटेल ना की मी तिथे राहायला हवं, तेव्हाच मी त्या घरात येईल, नाहीतर मी त्या घरात येणारच नाही. विराज आणि प्रमोतीच्या खूप विनवण्या करत असतात आणि म्हणत असतात, लीला चल ना घरात, आम्ही सगळ्यांना समजवतो. त्यावरती म्हणत असते, नाही मला आता तिथे यायचं नाहीये. जेव्हा सगळेजण म्हणतील ना आपण होऊन की लीला तू या घरात आहे, आम्हाला तू हवीशी आहे, तेव्हाच मी येईल. आणि ती तिथून निघून जाते. इकडे लक्ष्मी, सरस्वती त्यांच्या नवऱ्यांना फोन करतात आणि म्हणत असतात की लीला तिथे ना, तिने ऑफिस जॉईन केलंय ना, तिला लवकरात लवकर तिथून बाहेर काढा, नाही तर ती इथे ऑफिसचा ताबा घेईल. आधीच तिने आजींना आणि एजेंना आपल्या बाजूने करून घेतलं आहे आणि आम्हाला ती नकोय, तुम्हाला माहिती ना. त्यावर दोघेही नवरे त्यांच्यावर खूप चिडतात आणि म्हणतात, तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ते? आज लीला नसती ना तर आम्ही वाचलो नसतो, बाबांनी आम्हाला वाचवलंच नसतं. त्यांनी नक्की काहीतरी आमच्या विरोधात ऍक्शन घेतली असती, पण केवळ आणि केवळ लीलाने आम्हाला वाचवलं आहे. ती खूप चांगली आणि तिच्या नादी लागू नका. तुम्ही तिच्याविषयी खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहे आणि तुम्ही सांगताय तसं आम्ही काहीच करणार नाहीये, नाहीतर अजून प्रॉब्लेम वाढणार आहे. आणि ते फोन कट करतात. इकडे लक्ष्मी आणि सरस्वती म्हणतात, आता तर आपले नवरे सुद्धा त्या लीलाची बाजू घ्यायला लागली, आपल्याला आता काहीतरी करायला हवं. ती लीला ना हळूहळू सगळ्यांना आपल्याकडून वळवून घेते. तिने आता ऑफिसचा चार्ज घेतला आहे आणि हळूहळू ती परत घरात येईल. मग काय करायचं आपण? ती आपला रुबाब करेल, ऑफिसवर सुद्धा मालकिणीचा हक्क दाखवेल, असा त्या विचार करत असतात. रेवतीचा आता लीलाला फोन आलेला असतो. लीला पर्स केबिनमध्येच विसरलेली असते. एजे तो फोन उचलतात. रेवती म्हणते, अगं ताई, तुला केव्हाची फोन करते, उचलत का नाहीये? बाबा इकडे काळजी करताय. त्यांनी सांगितलंय की आता पहिलाच दिवस आहे तुझा कामाचा, जास्त दगदग करू नको, गोळ्या औषधं वेळेवर घे आणि जेवण सुद्धा कर. तू म्हणाली होतीस ना जेवण झाल्यावर मला फोन करशील, पण केला काही नाही, का नाही? त्यावर एजे म्हणतात, मी बोलतोय. रेवती म्हणते, सॉरी एजे, मला वाटलं ताई बोलते. त्यावर एजे म्हणतो की नाही, लीला जेवली नाहीये, पण ती जेवणच, मी आहे की तिची काळजी घ्यायला आणि मी तिला जेवू घालेल. त्यावर रेवती म्हणते, हो तुम्ही असल्यावर काही चिंता करण्याची गरज नाहीये एजे, आणि ती फोन कट करते. एजे आता लीलाच्या पर्समध्ये बघतो तर लीलाने गोळ्या घेतलेल्याच नसतात. एजे म्हणतो, लीलाने खरंच गोळ्या घेतलेल्या नाहीये आणि त्याला आता तिची खूप काळजी वाटू लागते. लीला आपलं दुखणं, आपलं सगळं काही विसरली कामाच्या व्यापामुळे, आणि पहिल्याच दिवशी तिने आपल्या कंपनीचा किती विचार केला आहे. एवढा मोठा फ्रॉड होताना आपल्या कंपनीत तिने सगळं काही उघडकीस आणलेलं आहे आणि त्यामुळे लीलाही आपल्याला किती जपते, आपल्या कामाविषयी, आपल्या बिझनेसविषयी तिला किती आपुलकी आहे हे एजेंना कळत असतं. आणि एजे सुद्धा आता लीलाला हळूहळू समजून घ्यायला तयार असतात. त्यांच्या मनात तिच्याविषयी खूप आदर, काळजी हे सगळं जागृत झालेलं असतं. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.